नमस्कार. टेस्ट विथ सरोजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा अख्खा मसूर. कमी वेळात आणि अगदी घरच्या साहित्यात अगदी झटपट बनवून तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी कढईमध्ये 3 चमचे तेल तापत ठेवले आहे. तेल चांगले तापले की यामध्ये 10 ते 12 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. अर्धा चमचा जिरे घातले आहे. आता यामध्ये आपण जितका मसूर घेतला आहे तितकाच कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे. मी इथे 5 ते 6 कांदे बारीक कट करून घेतले आहेत. आता हा कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालते आहे. या सोड्यामुळे कांद्याला व मसूरला छान चव येते. सोडा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही स्किप करू शकता. त्याऐवजी तुम्हाला कांदा जास्त वेळ भाजून घ्यावा लागेल. कांद्याचा रंग बघा हळूहळू पिवळसर होत आहे. आता यामध्ये मी 2 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. त्याचबरोबर 1 टोमॅटो बारीक कट करून घातला आहे. आता आपण याला चांगले परतून घेऊया. बघा टोमॅटो देखील छान शिजला गेला आहे. आता यामध्ये मी पाव चमचा हळद घातली आहे आणि 2 चमचे लाल तिखट घालायचे आहे. आपण यामध्ये बाकीचे कोणतेही एक्स्ट्राचे मसाले घालणार नाहीये. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. बघा आता या ग्रेव्हीला खूप छान टेक्स्चर आले आहे. आता आपण यामध्ये 7 ते 8 तास भिजवलेला अख्खा मसूर घालायचा आहे. आपण हा मसूर 4 ते 5 मिनिटे या ग्रेव्हीमध्ये परतून घेऊ. आता मी यामध्ये 1 चमचा चवीनुसार मीठ घातले आहे. मी यामध्ये आता 2 ग्लास गरम केलेले पाणी घातले आहे. आता यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर मसूर मऊ शिजेपर्यंत शिजवून घेऊ. बघा आता आपला मसूर शिजून तयार आहे. आता याला एकदा मिक्स करून घेऊ. आता आपण या मसूरला तडका करून घेऊ. इथे मी तेल, जिरे, ठेचलेले लसूण पाकळ्या व काश्मीरी लाल तिखटचा तडका करून यावर घातला आहे.
वरून छान बारीक कट केलेली कोथिंबीर घालून तयार आहे अगदी हॉटेलमध्ये मिळतो तसा चमचमीत अख्खा मसूर. बघा, गरमागरम खूप छान असा हा अख्खा मसूर बनून तयार होतो. तुम्ही हा रोटी किंवा चपाती सोबत सर्व करू शकता. आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.